नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 17 ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकलची जी आपली सिरीज आहे त्याचा. ठीक, RRB ट्रिपल आर झालं ते RRB. ओके, सो याच्यामध्ये आज आपला डे 17 आहे. आपण डे 16 हे म्हणजे काय म्हणतात रिगरसली फॉलो केलो. चांगला झाला विषय सगळा. प्रीचं आपलं सगळं झालं. लेवल समजली आपल्याला प्रीची कशी असते. सो आता याच्याच अनुषंगानं पुढं काय तर आज आहे सॅटरडे. सो आपल्या याच्यानुसार तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपलं जे काही वीकेंड असेल संडेला आपण शाम 7 बजे 7 वाजता आपलं मेन्सचं लेक्चर असणार आहे. मेन्स, ठीक आहे. फर्स्ट जे काही आपलं लेक्चर असणार आहे, याच्या अगोदर आपण लगभग 17-18 मेन्सचे लेक्चर घेतलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट आहे आपल्या युट्यूब चॅनलला, ते पण तुम्ही पाहू शकता. सो आता आपण जे काही मेन्सचं लेक्चर घेणार आहे संडेला, दर संडेला असणार आहे ते, आणि तुम्ही हे तुमच्यासाठीच आहे. तुम्ही त्याला फॉलो करा, फायदा घ्या, सिलेक्शन घ्या आणि सांगा आम्हाला की सिलेक्शन झालं म्हणून, आणि मस्त एन्जॉय करा लाईफ. ठीक, सो चला मग आपण आजचं लेक्चर जे आहे सुरू करू. नंतर जे काही आहे आपण मेन्सच्या लेक्चरमध्ये सर्व काही बोलू. ठीक, ओके. तर चला मग काय म्हणते बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये की 8 पर्सन्स आहेत म्हणते, LMNOPQRS पर्यंत. ठीक, आणि सर्क्युलर टेबल मध्ये आहेत म्हणले आणि फेसिंग अवे फ्रॉम सेंटर आहे म्हणले. ओके, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. मग घ्यायचं आपण. ओके, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 अवे फ्रॉम सेंटर आहे का फेसिंग सेंटर आहे. फक्त एवढं लक्षपूर्वक वाचायचं म्हणजे नंतर तुम्हाला ना कन्फ्युज होणार नाही. ठीक, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ठीक, 8 जण आहेत, अवे फ्रॉम सेंटर आहेत. फक्त हे लक्षात राहण्यासाठी असं करून ठेवायचं नंतर तुम्हाला की बाबा तुम्ही घेतेवेळी वाचतेवेळी अवे फ्रॉम सेंटर वाचता, पण घेतेवेळी जेव्हा ते हे असतं कंडिशन्स असतात ते घेतेवेळी फेसिंग सेंटरवाले घेता, म्हणून ते पझल सुटत नाही. ओके, बरं काय म्हटलं, N सीट्स थर्ड टू द राईट ऑफ P. आता N जो आहे हा Pच्या थर्ड टू द राईटला आहे. मग Pच्या थर्ड टू द राईटला N आहे. ठीक, असू द्या, ही कंडिशन अशी. नेक्स्ट आहे 2 पर्सन सीट बिटवीन L आणि M. आता L आणि M मध्ये दोघ जण आहेत. ओके, नेक्स्ट आहे M who is not immediate neighbor of both N and P. N आणि P चा M हा नेबर नाही. ठीक आहे, असू द्या, याची प्रॉब्लेम आपल्याला काय. ठीक, ओके. आता तुम्हाला हे सांगितलं होतं की अँड कुणासाठी येतं, हू कुणासाठी येतं. आपणाला भरपूर आता 17वा दिवस चालू आहे. सो परत मी ते रिपीट करत नाही, म्हणजे प्रत्येक आज पहिल्या लेक्चर पासून सांगतोय. ठीक आहे, म्हणजे असं नाही की सांगायला नाही, तुम्हाला माहिती आहे ते अँड आणि हू कुणासाठी येतं, तुम्ही पाहिलं असेल लेक्चर तर. ठीक, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स सिटिंग बिटवीन M अँड N. आता M आणि N मध्ये जेवढे आहेत, M अँड N मध्ये जेवढे आहेत, ठीक आहे, तेवढेच सेम ऍज नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन L अँड Q. L आणि Q मध्ये तेवढेच आहेत म्हणलंय. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे 1 पर्सन सिट बिटवीन Q अँड O. Q अँड O मध्ये एक जण आहे. ओके, R सीट सेकंड टू द राईट ऑफ S. च्या सेकंड टू द राईटला R आहे, असू द्या. ओके, नेक्स्ट आहे S who is an immediate neighbor of O. S जो आहे हा O चा इमिजिएट नेबर आहे. S जो आहे हा O चा इमिजिएट नेबर आहे. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असं. आता इथं तर फिक्स काहीच कंडिशन नाही. मग आता सुरू करायचं तर करायचं कुठून, हा मोठा प्रश्न आहे. ओके, तर तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगितल्यासारखं तेच की सुरू करते वेळी एका कंडिशन पासून किती कंडिशन लिंक आहे त्याच्यापासून सुरू करायचं. म्हणजे जास्त कंडिशन लिंकेज असलं तर जरा फायदा होतो. ठीक, ओके. तर बघा आता म्हणजे सुरू कुठून करायचं, तर आता कोणतीच कंडिशन कोणासोबत लिंकेज नाही असं दिसत आहे, पण ऍक्च्युली आहे ते तुम्हाला ते शोधून काढायचं असतं. आता बघा P आणि N दिलंय, नेक्स्ट आहे L आणि M दिलंय, पण M जो आहे हा P आणि N चा नेबर नाही. आहेत 8 जण, P आणि N मध्ये 2 जण आहेत, L आणि M मध्ये पण 2 जण आहेत. आता हे 4 जण, हे 4 जण, हे 8 जण झाले. मग याच्यामध्येच ते पझल बसून जाणार आहे ह्या दोघांमध्ये. बघा, कारण M आणि N चा M जो आहे P आणि N दोघांचा नेबर नाही. मग M ला याच्यामध्ये फक्त 2 ठिकाणं उरतात बसण्यासाठी. 2 कंडिशन आपल्या तशाच आहेत. तुम्हाला दाखवतो कसं ते. आता बघा कसं असणार आहे ते.
पी आणि एन मध्ये दोघ जण आहेत, पी आणि एन मध्ये दोघ जण आहेत, दोघ जण इन अ सेन्स की एन जो आहे हा थर्ड टू द राईट ऑफ पी आहे, ही कंडिशन. एन जो आहे हा पीच्या थर्ड टू द राईटला आहे. ठीक आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 ठिकाणं याला मोकळे असणार आहेत एम ला बसण्यासाठी. ते कोणते तुम्हाला सांगतो. आता बघा, इथं पण एम येऊ शकत नाही, इथं पण एम येऊ शकत नाही, इथं पण एम येऊ शकत नाही, आणि इथं पण एम येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? आपल्या कंडिशन मध्ये दिलंय एम जो आहे हा पी आणि एनचा नेबर नाही. पी आणि एनचा नेबर नाही, मग उरल्या कोणत्या 2 जागा? तर एम एकतर इथं येऊ शकतं, और एम इथं येऊ शकतं. दुसऱ्या कंडिशन मध्ये घ्या इथं. ठीक आहे. तुम्हाला समजलं एमची कंडिशन? म्हणजे सुरू कुठून करायचं याच्यावरून तुम्हाला समजलं. आता येतच बघा लिंकेज कसं लागतं. आता एम आणि एन मध्ये जेवढे आहेत, आता एम आणि एन मध्ये किती आहेत? जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एल आणि एम मध्ये 2 जण आहेत ते पहिल्यांदा घ्या. आता एल आणि एम मध्ये 2 जण घेण्यासाठी एल ला इथं एकच जागा आहे, आणि इकडे पण एल ला एकच जागा आहे. कारण इकडे जर एल घेतलं तर इथं ऑलरेडी पी आहे, म्हणून तिथं बसू शकत नाही ते. ओके, समजलं तुम्हाला? ठीक आहे. आता एम आणि एन मध्ये किती आहेत? एम आणि एन मध्ये 1 जण आहे. मग एल आणि क्यू मध्ये पण 1 जण पाहिजे या कंडिशननुसार, सेकंड कंडिशननुसार. मग क्यू कुठे येणार? इथंच येणार, कारण क्यू इथं येणार नाही लेफ्ट साईडला, ऑलरेडी पी आहे तिथं. इकडे बघा एम आणि एन मध्ये किती जण आहेत? 2 जण आहेत. मग एल आणि एन क्यू मध्ये किती पाहिजे? 2 जण पाहिजे. मग क्यू ला इथं घ्या. ही कंडिशन पण झाली. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक. आता बघा नेक्स्ट आहे क्यू आणि ओ. इकडे बघा कसं एकट्यावर एक डिपेंडंट कंडिशन असतात, आणि घाबरायचं नाही अशा कंडिशन मध्ये. कुठून तर तुम्हाला सुरुवात करायचीच आहे, सो बेधडक करून टाकायचं. ठीक. क्यू आणि ओ मध्ये आहे 1 जण. मग आता क्यू आणि ओ मध्ये 1 जण घेण्यासाठी याच्या राईट साईडला तरी ओ येऊ शकत नाही, ते येऊ शकत नाही, कारण एम आहे तिथे ऑलरेडी. मग ओ इथेच येणार, ओ इथेच येणार. नेक्स्ट आहे क्यू आणि ओ मध्ये 1 जण आहे, मग क्यू आणि ओ ला एकच जागा आहे, ओ इथेच येणार. ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. ही कंडिशन पण झाली. नेक्स्ट आहे एस च्या सेकंड टू द राईटला आर आहे, एस च्या सेकंड टू द राईटला आर आहे. ओके. आणि इथे एक कंडिशन आहे ओ आणि एस हे नेबर आहे, ओ आणि एस हे नेबर आहेत. मग इथं तर ही कंडिशन रॉंग, कारण एस ला तिथं जागाच नाही, ऑलरेडी एल आणि एन आहे. मग एस ला जागा उरली एकच. आणि एस इथं का आला? कारण त्याच्या सेकंड टू द राईटला, कारण हा बाहेर बघतोय, त्याच्या सेकंड टू द राईटला हा फर्स्ट आणि हा सेकंड, इथं आर येणार. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. आय होप तुम्हाला समजलं असेल की कसं सॉल्व्ह करायचं. ओके. आणि सुरू कुठून आणि कसं करायचं. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन बघा काय म्हणलंय. हाऊ मेनी पर्सन्स सिट बिटवीन एम अँड पी. ओके, एम आणि पी, पण वेन काउंटेड राईट ऑफ एम, एमच्या राईटला. आता एम आणि पी मध्ये किती जण आहेत? 2 जण आहेत, कारण इथं हा इकडं बघणार ना, हा बाहेर बघणार. मग याच्या राईटला इकडं हा ओ 1 एस 2. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर काय आपला? ऑप्शन नंबर 2, म्हणजे 2 जण आपल्या ह्याच्यामध्ये एम आणि पी मध्ये बसले. ठीक आहे. तुम्हाला समजलं? आता बघा नेक्स्ट आहे विच अमंग द फॉलोविंग पेअर्स आर इमिजिएट नेबर्स. आता इमिजिएट नेबर्स कोणते पेअर आहेत? आर ओ आहे, एस एम आहे, क्यू एन आहे, आर ओ आहे, आर ओ आहे, एस एम आहे नाही, क्यू एन आहे का आहे? तर क्यू एन जी आहे ही नेबरची कंडिशन आहे. ठीक आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं असतं ते. सो म्हणून आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. तुम्ही पी आणि पी एल आणि एन एस पण बघू शकता, ते नसणारच आहे, कारण पी आणि एल मध्ये 1 जण आहे, असे एस आणि एन मध्ये अपोजिटच आहेत. सो ते तर काय असणारच आहे. नेक्स्ट बघा आता अशा कंडिशन मध्ये बघा काय म्हणलंय. 4 ऑफ द 5 आर लाईक अ सर्टन वे. म्हणजे 5 पैकी 4 जण हे एका सर्टन वे मध्ये आहेत, पण 1 जण असा आहे जो की त्या लॉजिकला फॉलो करत नाही, म्हणजे एकामध्ये वेगळा गुणधर्म आहे असं समजू आपण. मग त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत बघा. पी क्यू एम आर एस एन, पी क्यू एम आर एस एन. ठीक आहे. नेक्स्ट आहे एल ओ आणि एस एम, एल ओ आणि एस एम, एल ओ आणि एस एम. ठीक. मग बघायचं यांच्यामध्ये काय बाबा सेम काय आणि वेगळं काय. ठीक आहे. बघा मग आता पी क्यू इथे दिले, पी क्यू आहे, पी क्यू काय आहे बघा. मग पी क्यू मध्ये सेम काय असं वेगळं. पी क्यू हा अपोजिट आहे. ठीक आहे. एकमेकाचे अपोजिट आहेत. नेक्स्ट आहे एम आर आणि एस एन. आता एम आर बघा, एम आर पण अपोजिट आहे, तिकडे एम आहे, इकडे आर आहे. पुन्हा काय एस एन, एस एन इकडे आहे, एस एन पण अपोजिट आहे. म्हणजेच याच्यामध्ये असं दिसून येतंय की जे काही 4 जण आहेत हे एकमेकाचे अपोजिट आहेत, आणि 1 जण असा वेगळा आहे. मग तो 1 जण कोणता विचार करायचा. एस एन पण झाला. उरला काय? येलो. येलो बघा, येलो पण हा हे का इकडे तिकडे अपोजिट आहेत. शेवटचा उरला काय? एस आणि एम, एस आणि एम. आता एस आणि एम, एस इथं आहे आणि एम इथं आहे, दोघांमध्ये 1 जण आहे, ते दोघं अपोजिट नाहीत, म्हणून हा वेगळा झाला. समजलं तुम्हाला वेगळं पण काय असतं ते. ठीक.
तर आपला आन्सर काय ऑप्शन नंबर 5 येस अँड एफ. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट बघा काय, तर असा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, प्रीला 1 मार्काला असतो किंवा आरआरबी क्लरिकल मेन्सला पण विचारतो, काय टेन्शन नाही, म्हणजे काही सांगता येत नाही. ओके, तर याच्यामध्ये काय असतं माहितीये का, प्रत्येक गोष्टीचं काही ना काही लॉजिक असतं. आता हा बी आणि हा जी वरून एनचं लॉजिक, म्हणजे याचं सेम लॉजिक असतं किंवा डिफरंट काय पण असू शकतं. नेक्स्ट आहे हा डी आय एल एन, याचं पण लॉजिक असतं. आणि जो काही नंबर्स आहेत 6 9 9 12 हे कशाहून आलं याचं पण म्हणजे लॉजिक असतं. ठीक आहे, सो बघा मला सांगा, आता बी पासून जी पर्यंत जायचे, बी पासून जी पर्यंत जायचे, तर किती मध्ये अल्फाबेट्स आहेत ते बघा. आता बी पासून जी पर्यंत जाण्यासाठी बी आहे, सी डी ई आणि एफ, हे 4 जण आहेत. ओके, 4 जण आहेत. मग आता जी पासून एल पर्यंत जायचे, आता जी पासून एल पर्यंत जायचे म्हणजे पहिल्याला दुसऱ्याला असं करायचं. ओके, आता जी पासून एल पर्यंत जायचं, जी पुन्हा एच पुन्हा आय पुन्हा जे पुन्हा के आणि शेवटचा एल, म्हणजे त्याच्यामध्ये पण किती जण आहेत, 4 जण आहेत. मग मला सांगा, इथं जो एल पासून पहिला जो येणार आहे त्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 4चा गॅप पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये दोघांचे 4 जण पाहिजे. मग पुढं का, आता एल एन ओ पी क्यू. ठीक आहे, एम पण असतं ना, एम कुठे गेलं मग, एम एन ओ पी आणि आपला आन्सर काय असणार मग 5 नंबरचं जे काही आहे क्यू. मग इथं कोण येणार, क्यू येणार. ठीक, आय होप तुम्हाला समजलं. असंच दुसऱ्या नंबरचं लॉजिक लावायचं, असं जो काही दुसरा वर्ड आहे त्याचं लॉजिक लावायचं. तिसरा, मग तुम्हाला जर वेळ लागतो, वेळ काही लागत नाही तुम्हाला, एबीसीडी पार्ट नाही का, तुम्हाला समजणार नाही बघितल्या की हा याच्यामध्ये किती गॅप आहे, याच्यामध्ये किती गॅप आहे. लहान आहेत का तुम्ही, एबीसीडी तर सगळ्यांना पाठ असते. मग एकतर काय करायचं माहितीये का, की जेव्हा आपण एक्झाम मध्ये एंटर करतो, जेव्हा आपलं सगळं बायोमेट्रिक होतं, सर्व गोष्टी होतात, त्याच्यानंतर तुम्हाला एक नोट लिहायला दिलं जातं. त्याच्यासाठी असतात एक 3 ते 5 मिनिटं असतात. आय होप 3 मिनिटं असतात, आय थिंक का 5 मिनिटं असतात, काय सांगता येत नाही, 5 मिनिटं असतील असं धरा. आणि ती नोट असते 1-2 वळीची नोट असते, त्याला लागतात 1 मिनिटं. आणि बाकीचे जे 4 मिनिटं आहेत त्याच्यामधले शेवटच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सबमिटचं असं ऑप्शन येतं, सबमिट म्हणून ऑप्शनला ही येतं इथं, म्हणजे तो पॉपअप होतो बाबा, पहिलं डार्क असतो मग ती एक्स्ट्रा डार्क होतो. मग सबमिटचा ऑप्शन करून सेव्ह करून पुढे जाऊ शकता. मग ते उरलेले जे काही 2 मिनिटं आहेत तुम्ही त्याच्यामध्ये एबीसीडी लिहू शकता बॅक साईडला, की तुम्हाला कोण अडवणार नाही तिथं. म्हणजे आपल्याला जे काही रफशीट दिले असते त्याच्यामध्ये एबीसीडी लिहायचं. म्हणजेच काय होणार माहितीये का, की जे काही तुमचं असं काही क्वेश्चन विचारलं एबीसीडीवर, अल्फाबेट्सच्या लॉजिकवर काही क्वेश्चन असेल तर ते म्हणजे होऊन जातं, तुम्हाला नंतर वेळ जाणार नाही त्याचा. ठीक आहे, सो आता बघा नेक्स्ट आहे, आता डी आणि आय मध्ये बघा, सेकंड वाला डी आणि आय मध्ये ई आहे येणार, ई एफ जी आणि एच, याच्यामध्ये पण 4 जण आहेत. मग याच्यामध्ये पण 4 जण असायला पाहिजे. आय आणि एन मध्ये आय जे के एल आणि एम 4 जण आहेत. मग आता एन आणि याच्यामध्ये जो सेकंड वाला आहे त्याच्यामध्ये 4 सोडून असणार आहेत. मग 4 सोडून बघा, ओ पी क्यू आर, हे आर झाले. मग इथे येणार का येस, 4 सोडून. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. क्यू आणि येस, आता क्यू आणि येस वाला ऑप्शन बघा आणि राईट क्लिक करून पुढे जावा. तुम्ही म्हणताल सर सेकंड वालाच आहे क्यू आणि येस, तुम्ही असं राईट करणार, पुढे जाणार आणि सांगणार बाहेर येऊन माझे 35 झालेत. पण मार्क बघितल्यानंतर तुम्हाला कळणार 30 आहेत, 34 आहेत, 32 आहेत, 31 आहेत अँड सो ऑन. मग तुम्ही म्हणताल सर आयबीपीएस चिटिंग करते. आयबीपीएस चिटिंग नाही करत, इथं ऑप्शन नंबर 4 पण असतं. इथं नाही का क्यू अँड येस. भले तुमचं या ठिकाणी हे बरोबर असेल, पण इथं ऑप्शन 4 पण इथं असतं क्यू अँड एस सुरू करून. मग त्या ठिकाणी जर क्यू आणि एस 14 असला असतं, तुम्ही त्याला क्लिक करून पुढे गेला असता, पण तुम्हाला वाटलं हे बरोबर आहे माझं, पण ऍक्च्युअली ते रॉंग असू शकतं. म्हणून गडबड करायची नाही क्वेश्चन मध्ये आणि आयबीपीएस ला नाव ठेवायचं नाही, म्हणजे बाबा दुसऱ्याला नाव ठेवायचं नाही. ठीक आहे, आपण चुकू शकतो, याच्यावर पण आपला विश्वास पाहिजे. ठीक आहे, तर बघा मला सांगा, आता इथं नंबरचं लॉजिक बघा, 6 आहे, 9 आहे, 12 आहे. आता 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 काय 15. तर ऑप्शन काय असणार आपला QS 15. आय होप तुम्हाला समजलं असेल. या QS ला क्लिक करून पुढे जायचं का नाही, जर ऑप्शन 2-3 असतील तर असू शकतात, ऑप्शन कडे पण लक्ष द्यायचं. ठीक, समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, आता 9 पर्सन्स आहेत, वन आफ्टर अनदर लँड बॉरो केलेत म्हणले. ठीक आहे, तुम्ही करा, मी पण करतो. आणि व्हिडिओ पॉज करत जावा आणि तुम्ही सॉल्व्ह करत जावा. आपण हे असेल ना आपलं आरआरबीची एक्झाम जेव्हा येईल, त्याच्या हॉल तिकीट वगैरे आलं ना, तेव्हापासून आपण
प्रीचं जे काही आहे, प्रीचं हॉल तिकीट आल्यानंतर प्रीचं जे काही लाईव्ह मॉक आहे ते पण देऊ, म्हणजे तुम्हाला फुल कॉन्फिडन्स सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, ओके. तर बघा काय म्हणले, 9 पर्सन्स आहेत म्हणले A to I bought land one after another. ठीक आहे, नो अदर पर्सन बॉट द लँड अदर दॅन द गिव्हन पर्सन, म्हणजे जेवढे पर्सन तुम्हाला दिले तेवढ्या लँड बॉरो केलं म्हणले. मग त्याच्यामध्ये बघा इथं आहे 9 आहे, इथं आहे 6, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ठीक असू द्या. वा शाबास. ठीक आहे, हे 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5, हे 6, ये 7, ये 8 और ये 9, 8 और ये 9. ठीक है, 9. ओके. हा, तर आता बघा कंडिशन सुरू करू आपण. काय म्हणले कंडिशन नुसार की आता जी बॉट इथं आहे बघा, पहिली कंडिशन, जी बॉट 2 पर्सन्स आफ्टर ई. आता जी जो आहे हा 2 पर्सन्स आफ्टर ई म्हणलंय, म्हणजे त्या दोघांमध्ये किती असणार, 1 जण असणार आहे. जी बॉट 2 पर्सन्स आफ्टर ई म्हणून हे असं असणार. ठीक आहे, दोघांमध्ये 1 जण असणार. तो 1 जण का कसा आला हे तुम्हाला प्रिव्हियस 16 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 17व्या व्हिडिओमध्ये पण तेच रिपीट करणं, एवढे पण आपण लहान नाही. ठीक आहे, ओनली 3 पर्सन्स बॉट बिटवीन ई अँड सी. आता ई आणि सी मध्ये 3 जण आहेत, ई अँड सी मध्ये 3 जण आहेत. ठीक आहे, ओके, आय होप समजला असेल. नेक्स्ट आहे सी हु बॉट इमिजिएटली बिफोर एफ. सी जो आहे हा एफच्या इमिजिएट बिफोर आहे म्हणलंय. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स बॉट बिटवीन जी अँड एफ. आता जी अँड एफ मध्ये जेवढे आहेत तेवढेच is 2 less than number of persons bought between C and D. 2 less than number of persons bought between C and D. I hope समजला असेल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बी बॉट इधर इमिजिएट बिफोर और इमिजिएट आफ्टर डी. आता याचा मतलब काय की बी आणि डी हे नेबर आहे, डायरेक्ट द्यायचं ना, बी अँड डी इज नेबर. ठीक आहे, बी अँड डी इज नेबर. ओके. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स बिटवीन बी अँड आय. आता बी आणि आय मध्ये फक्त 2 जण आहेत. आता बी आणि आय मध्ये फक्त 2 जण आहेत. बी, अरे काय करतोय, बी अँड आय मध्ये 2 जण आहेत. ठीक आहे, बी अँड आय मीन्स 2 जण आहेत. ठीक आहे, असू द्या. ए बॉट इमिजिएटली बिफोर एच. आता ए जो आहे हा इमिजिएटली बिफोर एच आहे. ठीक आहे, आता या कंडिशन सगळ्या दिलेल्या आहेत आणि तुम्हाला जी काही आहे कन्फर्म, आता वर कोण बसणार खाली कोण बसणार हे काहीच नाही दिलं. मग तुम्हाला सॉल्व्ह करायचं. मग कसं करायचं, तर मग बघू, सुरू करू आपण. सुरू करताना तुम्हाला सांगितलेलं आहे की आता समजा इथं ई अँड जी आहे, पुन्हा ई अँड सी आहे, त्याची जरा कंडिशन दिसत आहे. मग त्याच्यापासून सुरू करू आपण, बघू काय होतंय. हा, ओके. तर बघा मला सांगा, समजा इथं जी ला घेतलं सगळ्यात खाली, नेक्स्ट घेतलं ई ला घेतलं इथं. आता ई आणि सी मध्ये 3 जण आहेत सेकंड कंडिशन नुसार, 1, 2, 3. मग इथे येणार सी. ओके, सी आला. समजा ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन आली. आता सीच्या इमिजिएट खाली एफ आहे, कारण एफच्या इमिजिएट वर सी आहे म्हणजे दोन्ही ते आपण घेऊ शकतो. ओके. आता मला सांगा, नाही घेच इथं आलं बघा. आता जी अँड एफ मध्ये जेवढे आहेत, आता 1, 2, 3, 4. जी अँड एफ मध्ये 4 जण आहेत. हे 4 जण कसे आले, तर 2 मायनस करून आले सी आणि डी पेक्षा. म्हणजे सी आणि डी मध्ये किती पाहिजे, 6 जण पाहिजे. सी आणि डी मध्ये 6 जण तिथे बसू शकतात का, नाही, ऑब्व्हियसली नाही. ठीक आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. सो म्हणजे तुम्हाला घेते वेळी कुठून तर सुरुवात करायची. ठीक आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग झाली. पटपट पटपट हे तुम्हाला समजून जाणार. नंतर तुम्ही जे काही फिंगरचं हे फॉर्म्युला असतो ते पण समजू. फॉर्म्युला तसं काही नसतं, फक्त तुम्ही बसू शकता. हा, तर इथे जी बसला इथे ई बसू शकतं, इथं सी बसू शकतं, सीच्या खाली एफ इथे येऊ शकतं. मग इथं जर सी, इथं जी आणि हे असेल ई मध्ये, जी आणि एफ मध्ये जर 4 जण असतील तर सी आणि एफ मध्ये 6 जण पाहिजे. सी आणि डी मध्ये मग 6 जण बसणार नाही. सो तुम्ही ते हे करू शकता. ते सगळं सांगतो, तुम्ही हे काही घाबरू नका. मग समजा एकदा ई ला इथं बसू, वर बसू, मग इथं जी ला घेऊ.
आता ई आणि जी झालं, ई आणि सी मध्ये तिघ जण आहेत, 1 2 3. सी जर इथे घेतलं, सीच्या इमिजिएट खाली एफ आहे असं घेतलं. ओके. आता बघा आता जी आणि एफ मध्ये किती आहेत? जी आणि एफ मध्ये 1 2 दोघ जण आहेत. मग आता सी आणि डी मध्ये किती पाहिजे? 4 जण पाहिजे, कारण त्या ह्याच्यातून 2 मायनस करून जी आणि एफ मध्ये. मग बघा 1 2 3 4 येणार आहे का नाही? ऑब्विसली हे पण रॉंग. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक. आणि मला काय वाटतंय राहून की ते जे आहे ते वरच असणार आहे. ई जे आहे हे वरच असणार आहे, याच्यावरून असं दिसून येतं. काय होतंय, समजा ई इथे घेतलं आणि जी इथे घेतलं, 1 2 3. सी इथे घेतला, सी खाली येणार. सी समजा इथे घेतला आणि एफ इथे घेतला. ओके. आता जे आणि एफ मध्ये दोघ जण आहेत. सी आणि डी मध्ये किती पाहिजे? 4 जण. 1 2 3 4. मग डी इथे येणार. ठीक आहे, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. पण बी आणि डी नेबर आहेत, बी आणि डी नेबर आहेत, म्हणून बी आणि डी इथे येणार नाही, बी आणि डी येणार नाही, कारण डी आणि बी ला जागा नाही. मग शेवटचं समजा इथे घेतलं ईला समजा इथे घेतलं, 1 सोडून जी इथे येणार आणि 1 2 3 सोडून सी इथे येणार, सीच्या खाली इथे एफ येणार आणि इथं 1 2 3 4 डी इथे येणार, बी इथे येणार. परत एक आपल्याला कंडिशन घ्यावं लागणार की ए आणि एच जे आहेत हे नेबर आहेत म्हणून. मग ती पण कंडिशन आपली येणार नाही. मग समजा एफ ला इथे घेतला, सी इथे येणार, 1 2 3. ई इथे येणार, जी इथे येणार, 1 2 3 4. डी इथे येणार, परत बी इथे येणार, ए आणि एच ला जागा राहणार नाही. ठीक आहे, ही पण कंडिशन रॉंग. मग आता तुम्ही म्हणता सर सुरुवात करायचं कुठून? तर जी ला खाली घ्यावं लागेल आपल्याला, जी ला खाली घ्यावं लागेल आणि जे काही एफ आहे त्याला वर घ्यावं लागेल. ठीक आहे, त्याच्या ह्याच्यानुसार तर येणार नाही. ठीक आहे, म्हणून जी जे आहे हे खालीच येणार आहे. खालीच इन अ सेन्स की आपण पहिल्यांदा ई ला वर घेतला, आता ई ला वरून घेतला, तर जी ला खालून घेऊ आपण, त्याच्यावरून येणार. ते वरून तरी आलं नाही, मग खालून बरोबर येणार. समजा जी ला इथे घेतलं, तर ई आणि जी मध्ये 1 जण आहे, मग परत ई आणि सी मध्ये 3 जण आहेत, 1 2 3. इथं सी आलं, सी आणि एफ मध्ये एवढे 1 जण आहे. मग बघा 1 2 3 4. आता जी आणि एफ मध्ये 4 जण आहेत, मग सी आणि डी मध्ये 6 जण पाहिजे. मग बघा 1 2 3 4 5 6. इथे येणार काय? डी. पण तिथे जर डी आला असेल तर डी आणि बी हे नेबर आहेत, म्हणून शेवटचा उरला काय? इथं सी येणार आहे, इथे एफ येणार आहे आणि सी आणि एफ मध्ये 1 जण आहे. सी आणि ई मध्ये 3 जण, 1 2 3. ई इथे येणार. ठीक आहे, ई इथे येणार. ठीक आहे, मग ई इथे आला, मग जी इथं खाली येणार. आता जी आणि एफ मध्ये 4 जण आहेत, मग सी आणि डी मध्ये 6 जण पाहिजे. डी आणि बी हे नेबर आहेत. आता इथं शेवटची कंडिशन आहे एच आणि ए ची. आता एच आणि एला एकच कंडिशन उरली, इथं एच आणि ए. दिस इज अवर फायनल आन्सर. तुम्ही म्हणताल सर याला जास्त वेळ लागतोय, असा आहे तसं आहे. कसं असतं, आता ह्याच्यामध्ये काहीच तुम्हाला हे दिलं नाही, कंडिशन काहीच दिलं नाही, फिक्स काय. पण तुम्हाला पहिल्या ह्याच्यापासून एक सांगितलेलं आहे की जे काही हे आहे, इथं शेवटची कंडिशन आहे बी आणि आय झालं. आता बी आणि आय मध्ये 2 जण आहेत. बघ समजा इथं शेवटची कंडिशन 1 2. इथं आय आला, इथं आय येतात. ठीक आहे, हे झालं. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये जर दिला असेल की ज्याच्यापासून जास्त कंडिशन आहेत, हे तर आपलं झालं. पण आता याच्यामध्ये बघा ई आणि जी चं फिक्स होती कंडिशन, ईच्या खाली जी आहे. सो तुम्ही जी ला खालून सुरू करू शकला असता, 2-3 कंडिशन मध्ये तुमचं झालं असतं. आता डायरेक्ट कुणाला समजणार नाही की जी 3 नंबरलाच येणार आहे फिक्स, हे आपल्याला पण नाही समजणार. सो आपल्याला त्या कंडिशन घ्यावंच लागणार आहे. आणि तुम्ही म्हणजे जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस असेल, तुम्हाला एकदा म्हणजे एक आयडिया येऊन जाते की बाबा हा याला जी ला खालून सुरू करायला आन्सर येऊ शकतं का वरून ई ला बसून आन्सर येऊ शकतं, ते तुम्हाला म्हणजे कळून जाईल प्रॅक्टिस ना. ते तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण तेवढी प्रॅक्टिस करून घेऊ. हे आहे आपला आन्सर, CFAHEIGDB. ओके. तर याच्यावर क्वेश्चन काय आहे, तर हाऊ मेनी पर्सन बॉट लँड बिफोर एच. आता बिफोर एचच्या किती आहेत, इथं 1 2 and 4 आहे ऑप्शन बिफोर एच ना. हा, तर काय 1 2 3 3 जण आहेत, एचच्या बिफोर 3 जण आहेत. मग याच्या बिफोर 3 जण म्हणल्यानंतर ऑप्शन तर काहीच नाही. मग बघा ऑप्शन इथं आहे एक, ऍज मेनी पर्सन ई एन बी आहे का? 3 जण पाहिजे, 1 2 3 आहे. सो आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर
थर्ड इज राईट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आहे हू अमंग द फॉलोइंग विल बी द फिफ्थ पर्सन टू बाय द लँड. आता फिफ्थ पर्सन बाय द लँड बघा, फिफ्थ पर्सन जो काही आहे हे काय लँड बाय करणार आहे म्हणलं काय म्हणलं इमिजिएट बिफोर आय. ठीक आहे, इमिजिएट बिफोर आय. ठीक, हा असणार आहे इमिजिएट बिफोर आय वाला फिफ्थ पर्सन. कारण बघा ना, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. इमिजिएट बिफोर आय. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर फिफ्थ वाला हा असेल, फिफ्थ वाला हा असेल, फिफ्थ वाला हा असेल. हा या 9 मध्ये झाला फिफ्थ वाला, तुमचं वरून खालून ते सेम आला. पण फिफ्थ वाला कोण म्हणलं तर तुमचं असं येणार, इकडून येणार. हा लास्ट वाला नसतो, हा फर्स्ट वाला असतो, हा सेकंड वाला, हा थर्ड वाला, हा फोर्थ वाला, हा फिफ्थ वाला. म्हणजे वरून खाली असतं. म्हणजे वन आफ्टर अनदर. म्हणजे पहिल्यांदा 9 नंबरचा जो आहे तो लँड बॉरो करतो. मग शेवटचा जो काही 1 नंबरचा आहे तो शेवटी लँड बॉरो करतो. याच्यामध्ये असं असतं. तुम्ही असं नाही घेऊ शकत की पहिला जो आहे तो पहिला असणार, तो दुसरा आहे तो दुसरा असणार. नो, जो वरून आलाय तो फर्स्ट असतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल हे. म्हणून आपला ऑप्शन नंबर काय, फिफ्थ. इथं 6 झाले, सॉरी याला एक ऑप्शन गेलं. ठीक, तर ऑप्शन नंबर 4 जे काही आहे. ठीक, ओके. आता आहे स्लॉथ. काय म्हणले, सम क्राऊड इज पीपल. पहिली कंडिशन बघा, सम क्राऊड इज पीपल. सम क्राऊड इज पीपल. ऑल पीपल आर ग्रुप्स. ऑल पीपल आर ग्रुप्स. आता ह्या सगळे जे पीपल्स आहेत ते ग्रुप्स आहेत म्हणले. ठीक आहे, सगळे जे पीपल्स आहेत ते ग्रुप्स आहेत. ठीक आहे, असू दे. सम ग्रुप्स आर नॉट टीम. सम ग्रुप्स आर नॉट टीम. म्हणजे एवढे जे ग्रुप्स आहेत हे टीम नाहीत म्हणले. टीम नाहीत म्हणले. ठीक आहे, असू द्या. ऑल टीम्स आर पेअर्स. ऑल टीम्स आर पेअर्स. ही पीपल आहे. हा पीपल आहे, POPL. ऑल टीम्स आर पेअर्स. ऑल टीम्स आर पेअर्स. हे झालं सगळं. आता याच्यावर क्वेश्चन काय विचारलंय की सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप. सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप असं म्हणणं आहे त्यांचं. तर बरोबर आहे. सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप इज बरोबर. कारण बघा, आता ग्रुपची ही कंडिशन आहे, ग्रुपची ही कंडिशन आहे. ग्रुप इथं समजा हे टी आहे, म्हणजे येतं आता पॉसिबिलिटी विचारले म्हणून सांगतो तुम्हाला. पॉसिबिलिटी करू शकतं. हे टी आहे आणि सगळे टी हे पेअर्स आहेत. सगळे टी हे पेअर्स आहेत. हा, मग त्यानं काय म्हणलं, सम पेअर्स आर नॉट ग्रुप्स म्हणले. आता हे जे काही सगळे पेअर्स आहेत ते ग्रुप्स होऊ शकत नाहीत म्हणले. आणि होऊ शकत नाहीत कारण ह्याच्यामध्ये काय म्हणले, ओनली फ्यू जे काही हे आहेत, ओनली म्हणजे सम जे टी आहेत हे जी होऊ शकत नाहीत म्हणले. जी होऊ शकत नाहीत या कंडिशननुसार, जी होऊ शकत नाहीत. मग हे जे मधले टी आहेत त्याच्यामधले जी पी असतील ते ऑब्व्हियसली जी होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप्स इज राईट. ठीक आहे, हे राईट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑल टीम कॅन बी पीपल. ऑल टीम कॅन बी पीपल नाही, कारण थोडेसे हे जे काही आहेत हे डेफिनेटली नॉट ग्रुप आहेत म्हणले. मग हे जे आहे ते बाहेर राहणार, ग्रुपच्या बाहेर राहणार. मग हे जे बाकीचे पीपल मध्ये जाऊन काय करायचे, सगळे थोडी जाणार आहेत, थोडे तर बाहेर राहणार ना. सो म्हणून ऑल टीम कॅन बी पीपल इज रॉंग. ठीक आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक, आय होप समजलं असेल पॉसिबिलिटी मध्ये कसं घ्यायचं. नो मोबाईल इज लॅपटॉप. आता नो मोबाईल इज लॅपटॉप. ठीक, म्हणजे कोणतेच मोबाईल हे लॅपटॉप नाही. ठीक, असू द्या. ओके. नेक्स्ट आहे ओनली फ्यू लॅपटॉप्स आर टॅबलेट्स. ओनली फ्यू लॅपटॉप्स आर टॅबलेट्स. टॅबलेट्स. ठीक आहे. ऑल टॅबलेट्स आर स्पीकर. ऑल टॅबलेट्स जे आहेत हे स्पीकर्स आहेत म्हणलंय. ओके. आता नो स्पीकर इज माईक. नो स्पीकर इज माईक म्हणजे कोणतेच स्पीकर हे माईक नाही. ठीक, आता बघा, सम लॅपटॉप कॅन नेव्हर बी स्पीकर. सम लॅपटॉप कॅन नेव्हर बी स्पीकर. मोबाईल लॅपटॉप. ऑल लॅपटॉप्स आर स्पीकर. ऑल इथे थांबा. नो मोबाईल इज लॅपटॉप. नो मोबाईल इज लॅपटॉप. ठीक आहे. ओनली फ्यू लॅपटॉप्स इज टॅबलेट. ओनली फ्यू लॅपटॉप्स इज टॅबलेट. ऑल टॅबलेट्स इज स्पीकर. ठीक आहे, हा आला. सम लॅपटॉप्स कॅन नेव्हर बी स्पीकर्स. सम लॅपटॉप्स कॅन नेव्हर बी स्पीकर्स म्हणजे थोडेफार जे लॅपटॉप्स आहेत ते स्पीकर होऊ शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तर का नाही होणार, का नाही होणार? ही कंडिशन अशी पण होऊ शकते. ही लॅपटॉप आहे, हे टॅबलेट, थोडेफार टॅबलेट्स आहेत आणि सगळे टॅबलेट्स हे आहेत, पण लॅपटॉप मध्ये त्या नोची काही कंडिशन आहे. मग इथं स्पीकर्स असं पण येऊ शकतं. स्पीकर्स
जर म्हणजे त्यानं पॉसिबिलिटी विचारले म्हणून ते तसं निघालं. वरना जर त्यानं नॉर्मल दिलं असतं सम लॅपटॉप्स आर स्पीकर, तरी पण ते बरोबर असलं असतं. म्हणून त्यानं कॅन नेवर बी म्हणजे होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? होतंय ना, म्हणून ही कंडिशन रॉंग. ठीक आहे, बरोबर. नेक्स्ट आहे ऑल टॅबलेट्स बिंग मोबाईल इज अ पॉसिबिलिटी. ऑल टॅबलेट्स, हे टॅबलेट्स आहेत, बिंग मोबाईल इज अ पॉसिबिलिटी. मोबाईल इकडे आहे, मोबाईल इकडे आहे, मोबाईल. ऑल टॅबलेट्स बिंग मोबाईल इज अ पॉसिबिलिटी नाही, कारण इथे जे काही थोडेफार हे आहेत ओनली फ्यू म्हणजे थोडेफार जे लॅपटॉप्स आहेत ते टॅबलेट्स मध्ये आहेत. मग ते लॅपटॉप जे टॅबलेट्स मधले आहेत ते मोबाईल मध्ये जाणार नाहीत, कारण म्हणून हे रॉंग. कारण ह्याच्यामध्ये माईक आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हेच नाही ना, काहीच कंडिशन आहे म्हणजे होणारच नाहीत असं त्यांनी दिलेले आहेत, म्हणून दोन्ही कंडिशन रॉंग. सर आपला आन्सर काय? नीदर नॉर इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, नेक्स्ट आहे 6 पर्सन्स इन अ डिफरंट IT कंपनी. ओके, ठीक आहे. अरे रे 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 रे. ठीक आहे. आता 6 पर्सन्स आहेत म्हटले, डिफरंट IT कंपनीज आहेत मध्ये. आता 6 जण आहेत, पण 6 डिफरंट डेज ऑफ द सेम वीक म्हणजे ते जॉईन झालेत 6 डिफरंट वेज ऑफ द 6 डिफरंट डेज ऑफ द वीक. ठीक आहे, त्याच्यामध्ये वीक सुरू कुठून होतो बघा? मंडे टू संडे. जो काही वीक आहे तो मंडे टू संडे सुरू होतो. मग घ्या मंडे टू संडे. ह्याच्यामध्ये पझल मध्ये कसं असतं माहितीये का? तुम्हाला जी कंडिशन मध्ये वीक दिलेला आहे त्याच्यापासून सुरू करायचं असतं. आणि तुम्ही जर म्हटला सर ऍक्च्युली संडे मंडे ट्युजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे असं का नाही घ्यायचं, तर दिले नाही त्यांना, आगाव काम कशाला करायचं? त्याने दिले तसं घ्यायचं. ठीक आहे, आपल्याला मार्क घ्यायचे, आपल्याला तिथं काही लढायचं नाही. मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, पुन्हा फ्रायडे, पुन्हा सॅटरडे. ठीक आहे, इथं मंडे 1 2 3 4 5 और 6 हे डिफरंट पर्सन आणि हे त्यांची कंपनीज. ओके, हे डिफरंट पर्सन्स अँड दिस इज फॉर देअर कंपनीज. ओके, रांगोळीच रांगोळीच. ठीक आहे, हे कंपनीज आहेत म्हणले त्यांना. सुरू करू आपण डायरेक्टली. काय म्हणले बघा? इन्फोसिस, TCS, विप्रो आणि कॉग्निझंट, गुगल, मायक्रोसॉफ्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काही जायचं नाही, आपल्याला बँकेत जायचं. ठीक आहे, सो मग हे जॉईन झालेत म्हणले. मग काय म्हणले बघा? ओनली 2 पर्सन्स जॉईंड बिटवीन T and S. आता T आणि S मध्ये दोघं जण आहेत, T आणि S मध्ये दोघं जण आहेत. बट पुढे म्हणलंय नन ऑफ देम जॉईंड फर्स्ट ऑर लास्ट म्हणजे दोघांपैकी दोघं जण. इथं पण T and S येत नाही आणि इथं पण T and S येत नाही. T and S. आता फर्स्ट अँड लास्ट. फर्स्ट हा मंडे झाला, लास्ट हा सॅटरडे झाला. समजलं तुम्हाला? कन्फ्युज नाही व्हायचं. हा, नेक्स्ट आहे द वन हु जॉईन TCS जॉईनड इमिजिएट आफ्टर T. आता TCS वाला जो आहे हा टीच्या इमिजिएट आफ्टर आहे म्हटलंय. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे यू गुगलला गेलाय बट नीदर ऑन मंडे नॉर ऑन वेनसडे. यू जो आहे हा मंडेला पण नाही आणि यू जो आहे हा वेनसडेला पण नाही. ठीक आहे, पण यू हा गुगलला गेलाय. यू इज इक्वल टू गुगल. ठीक, गुगली 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 गुगली. नेक्स्ट आहे क्यू जॉईनड 2 पर्सन्स आफ्टर यू. क्यू जॉईन 2 पर्सन्स आफ्टर यू म्हणले. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स जॉईनड आफ्टर क्यू. क्यूच्या नंतर जेवढे जॉईन झाले तेवढेच बिफोर आर झालेत म्हणले. बिफोर आर झालेत. ठीक आहे, ओके. आता ओनली 1 पर्सन जॉईनड बिटवीन P अँड द वन हु जॉईनड इन्फोसिस. आता P आणि इन्फोसिस मध्ये एक जण आहे म्हणलंय. ओके, ठीक आहे. बट पुन्हा नंतर काय? इन्फोसिस हु डज नॉट जॉईनड ऑन मंडे. आता इन्फोसिस वाला पण मंडेला नाही म्हणलंय. ठीक आहे, मंडेला कोणच जाणार नाही. का रे? फर्स्ट डे आहे का? इन्फोसिस पण नाही. ठीक आहे, इथं T आणि S पण नाही. ओके, हे आपण नीट लिहू. इथं इन्फोसिस लिहू, इथं इन्फोसिस लिहू. हे जाणार नाही. T and S पण जाणार. ठीक, निदर जॉईनर म्हणले. आर neither join Microsoft nor Cognizant. R जो आहे is not equal to Microsoft or Cognizant. ठीक, ही पण झाली कंडिशन.
नेक्स्ट आहे द वन हू कॉग्निझंट जॉईंड आफ्टर पी. आता कॉग्निझंट वाला जो आहे हा पीच्या आफ्टर आहे म्हणजे कॉग्निझंट म्हणजे इमिजिएट आहे कसा आहे वी डोंट नो. ओके सगळ्यात सोपं. ओके तर बघा मला सांगा आता टी आणि एस ला मध्ये दोघ जण आहेत आणि टी आणि एस ला दोनच जागा असणार आहेत कारण इधर टी ऑर एस इथे येऊ शकतं. सांगतो तुम्हाला इधर टी ऑर एस इथे येऊ शकतं. इथं टी ऑर इथं एस और इथं टी और इथं एस. कारण टी आणि एस मध्ये दोघ जण आहेत आणि टी आणि एस हे मंडेला पण नाही सॅटरडेला पण नाहीत म्हणून ती कंडिशन फुलफिल झाली. नेक्स्ट आहे टीच्या इमिजिएट आफ्टर टीसीएस आहे. आता टीच्या इमिजिएट आफ्टर टीसीएस तो टीसीएस इथे येणार मग ह्याच्यामध्ये टीसीएस इथे येणार. ठीक आहे टीसीएस ठीक हे झाली कंडिशन. आता उरलं काय यू अँड गुगल गुगली. आता बघा यू ची कंडिशन बघा. यू कसं बसताय यू मंडेला पण नाही यू वेनसडेला पण नाही. हा यू ला उरलं काय आता सेकंड कंडिशन नुसार यू इथंच येणार यू अँड गुगल. कारण यू खाली येणार नाही कारण इथं टीसीएस आहे ऑलरेडी. ठीक आहे मग नेक्स्ट आहे यू इथं एकतर पहिल्या कंडिशन मध्ये यू इथे येणार और इथे येणार. दोन कंडिशन आहेत जास्त काय टेन्शन नाही घ्यायचं. हा सापडलं त्याची नेक्स्ट. आता यू आणि गुगलची कंडिशन झाली तसं झाली सांगतो आणि यूच्या नंतर क्यू आहे एक सोडून म्हटल्यानंतर क्यू इथे येणार मग यू इथंच येणार आहे आणि इथं गुगल येणार कारण यूच्या नंतर पण कोणीतरी आहे ना म्हणून तिथं दिलं. ठीक आहे ही कंडिशन झाली. आता बघा क्यूच्या खाली जेवढे आहेत तेवढेच आरच्या वर आहेत. आता क्यूच्या खाली किती येतं 0 मग आरच्या वर पण 0 पाहिजे. मग आर कुठे येणार इथे येणार आर इथे येणार. ठीक आहे आय होप समजलं असेल तुम्हाला. ओके आता उरला काय पी उरला. पी इथे येणार आणि पी पण इथे येणार. ठीक आहे फक्त टी आणि एस ची कंडिशन खालीवरी झाली बाकी सगळं बरोबर आहे. आता पी च्या खाली कॉग्निझंट आहे. पीच्या खाली कॉग्निझंट आहे म्हणल्यानंतर पीच्या खाली कॉग्निझंट एकच जागा आहे इथं कॉग्निझंट. ओके तर पीच्या खाली कॉग्निझंट आहे. पीच्या खाली कॉग्निझंट म्हणल्यानंतर एक तर कॉग्निझंट इथं और इथे येणार. ठीक आहे ते जाऊ द्या. ओके पी आणि इन्फोसिस मध्ये एक जण आहे म्हणले. ओके हा पी आणि इन्फोसिस मध्ये एक जण आहे. इन्फोसिस इथे येणार नाही कारण इथं ऑलरेडी म्हणलंय इन्फोसिस हा मंडेला नाही म्हणून ही कंडिशन रॉंग. पी आणि इन्फोसिस मध्ये एक जण घेण्यासाठी एकच कंडिशन आहे इथं इन्फोसिस इथे येणार कॉग्निझंट कारण कॉग्निझंट हा पीच्या खाली म्हणून ही पण कंडिशन झाली. आता आर ला जो आहे मायक्रोसॉफ्ट आणि कॉग्निझंट आवडत नाही मग आर ला मायक्रोसॉफ्ट आवडत नाही मायक्रोसॉफ्ट कुठे येणार इथे येणार. कॉग्निझंट तर ऑलरेडी खाली आलेला आहे मग उरला काय विप्रो हा एक नंबरला येणार. ठीक आहे विप्रो दिस इज अवर सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक ही पण कंडिशन झाली आपली. ओके हा विच कॉम्बिनेशन इज ट्रू म्हणजे याच्यामधलं कोणतं कॉम्बिनेशन हे ट्रू आहे. तर बघा आरटीसीएस आहे टी इन्फोसिस आहे का क्यू विप्रो आहे. आरटीसीएस आहे टी इन्फोसिस क्यू विप्रो तिघ पण आहेत. पीटीसीएस यस विप्रो पीटीसीएस पीटीसीएस ची पेअर ही जमते म्हणून ऑप्शन नंबर काय ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक आहे नेक्स्ट आहे क्यू जॉईंड ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेज. क्यू कधी जॉईन झालाय क्यू कुठे आहे बघा क्यू इथं आहे सॅटर्डेला सगळ्यात लास्ट आळशीला माणूस सॅटर्डे ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता आर कडून यस कडे जायचे आर कडून यस कडे जायचे आणि मध्ये जर पाय नाही पुसला त्यानं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता हे तुम्हाला पाय पुसायची कहाणी काय हे तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे. ठीक आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ते. आता आर कडून यस कडे जायचे आर कडून यस कडे जाण्यासाठी बघा मला सांगा यस कुठं आहे यस इथं आहे आणि आर इथं आहे. मग बघा जातं का आर कडून एम कडे गेलं एम कडून जे कडे गेलं जे कडून डी कडे गेलं डी पर्यंत जाऊ शकतो. मग इकडे डी आहे तर डी कडून के कडे जातं के कडून यस कडे जातं. आपला आन्सर जे काही आहे फॉलो होतं पहिली कंडिशन फॉलो होते त्याच्यामध्ये काहीच अडथळा आला नाही. मग आता सेकंड बघा सेकंड फॉलो होते का. आता बी कडून एक्स कडे जायचे बी कडून एक्स कडे जायचे. आता बी कडून एक्स कडे जाण्यासाठी बी आणि एक्स ला हुडका आधी. एक्स इथं आहे आणि ऑलरेडी एक्स न सगळ्यांचे दरवाजे बंद करून घेतलाय सो आपला आन्सर इथेच रॉंग झाला. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता बी कडून डी कडे जातं मग डी कडून इथं बघा नाही होगा बी कडून डी कडे जातं इथं डी आहे डी कडून एक्स कडे जातं का नाही कारण एक्स ना ऑलरेडी दरवाजा बंद करून घेतलाय सगळ्यासाठी म्हणून दुसरी कंडिशन जी आहे रॉंग. सो आपला आन्सर काय ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे
ओके, हे तुम्ही करा. याचा आन्सर इधर ऑर येणार. इधर ऑर येणार, तुम्हाला सांगितलंय काय येणार ते. दोन्ही हे जे आहेत हे सेम आहेत. जे आणि एल एंटिटीज दोन्ही रॉंग पाहिजे. ते दोन्ही रॉंग आहेत का नाही ते तुम्ही बघा, आणि त्याचे इधर ऑर आन्सर येणार. तुमच्याकडे वेळ कमी असला तर हे करायचं, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे पझल. ठीक आहे. अरे काय झालं. ओके, तर बघा काय म्हणलंय. 8 पर्सन्स आहेत म्हणले, लिनियर रो मध्ये आहेत म्हणले. 4 ऑफ देम फेसिंग नॉर्थ अँड 4 ऑफ देम फेसिंग साऊथ. ठीक आहे. 8 पर्सन्सला घेऊ आपण. बघा इथं आहे 1, इथं आहे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक, 8 जण आहे. आता 4 जण नॉर्थला आणि 4 जण साऊथला बघतायत, पण कोणते 4 जण त्यांनी सांगितलं नाही. मग आपण इथं कोपऱ्यात लिहून घेऊ, साऊथ अँड 4 इज इक्वल टू नॉर्थ. 4 इज इक्वल टू साऊथ, 4 इज इक्वल टू नॉर्थ. ठीक आहे. ओके, ठीक आहे. ते उघड लिहिलं मी, जास्त त्याच्यामध्ये डोकं नाही लावायचं. एम सीट सेकंड फ्रॉम एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. ओके, एम सीट्स सेकंड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. मग एम इथं पण येऊ शकतो, और एम इथं पण येऊ शकतो. ठीक आहे. पी सीट्स थर्ड टू द राईट ऑफ एम. आता पी जो आहे हा थर्ड टू द राईट आहे. एम ची डायरेक्शन काय असणार आहे, इथं नॉर्थ असणार, मग इथं पी येणार, इथं साऊथ असणार आहे, कारण थर्ड टू द राईट घ्यायचंय आणि फिक्स नाही आपला डायरेक्शन कुठे आहे. ठीक आहे. आणि थर्ड टू द राईट म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 2 जण पाहिजे. ठीक आहे. इथं पी येणार कारण थर्ड टू द राईट म्हणले. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन सीट बिटवीन पी आणि एल. आता पी आणि एल मध्ये 2 जण घेण्यासाठी एल इकडेच येणार, पीच्या इकडे येणार आणि याच्यामध्ये एल इकडे येणार. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. कारण एल ला इकडे घ्यायचं म्हटलं तर तिकडे एम आहे, त्या पी आणि एम मध्ये पण 2 जण आहेत म्हणून तिकडे येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन सिटिंग लेफ्ट ऑफ एल. एलच्या लेफ्टला जेवढे आहेत इज 1 मोर दॅन नंबर ऑफ पर्सन सिटिंग राईट ऑफ क्यू. राईट ऑफ क्यूच्या 1 मोर दॅन राईट ऑफ क्यू. आता क्यूच्या राईटला, मग एलच्या लेफ्टला 1 जण जास्त घ्यायचंय लेफ्टला. मग इथं साऊथला येणार आहे का, हा साऊथला फेस करणार आहे कारण इथं ऑलरेडी 0 आहे. आणि साऊथला घेतलं तर मग एलच्या लेफ्टला 0 होणार. मग 0 तर काय आन्सर असणार, 0 काय आन्सर असतं, 1 आहे त्याने जास्त म्हणलंय म्हणून हा नॉर्थला बघणार, हा नॉर्थला बघणार. आणि ह्याच्या इकडं किती येणार, मग 7 जण येणार. हा 1, हा 2, 3, 4, 5, 6, 7. मग क्यूच्या राईटला जेवढे आहेत, क्यूच्या राईटला 6 जण येणार. मग क्यूच्या राईटला 6 जण येण्यासाठी, क्यूच्या राईटला 6 जण येण्यासाठी क्यू कुठं बसला पाहिजे, क्यू इथेच बसला पाहिजे एलच्या साईडला कोपऱ्यात. आणि हा राईटला म्हणल्यानंतर इकडे बघायला पाहिजे. बघा तुम्ही, हे 3 आणि हे 3, 6 जण. ठीक आहे. झालं, तुम्हाला समजलं ते कसं आलं. कारण क्यू जो आहे, क्यूच्या राईटला जर 6 जण घ्यायचं म्हणलं तर इथे 1, 2, 3, 4 एमच्या जागी घ्यावं लागलं त्याला, मग एमच्या जागी बसणार नाही. इथं समजा इथं एलच्या लेफ्टला 7 जण आहेत, मग क्यूच्या राईटला पण 7 जण पाहिजे. ठीक आहे. कारण तिथं एम आहे म्हणून आपण क्यू या साईडला घेतलं. ओके, लेफ्ट साईडला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बोथ द इमिजिएट नेबर ऑफ क्यू फेसिंग अपोजिट डायरेक्शन. आता क्यूचे जे नेबर्स आहेत ते अपोजिट डायरेक्शनला फेस करतायत म्हणले. मग आता इथं जर एल जर नॉर्थला बघताय तर हे जो असेल रिकामा हा साऊथला बघणार आहे, हा रिकाम टेकडा. मग इथं हा नॉर्थला बघणार, हा रिकाम टेकडा. ठीक आहे. ओनली 4 पर्सन सीट बिटवीन एन अँड आर. एन आणि आर मध्ये 4 जण आहेत, एन आणि आर मध्ये 4 जण आहेत. आर हू फेसेस अपोजिट डायरेक्शन टू क्यू. आर क्यू. ठीक आहे. फेस. ठीक. ओके. एन सीट्स सेकंड टू द राईट ऑफ ओ. ओच्या सेकंड टू द राईटला एन आहे म्हणलं. ठीक आहे. ओ हू डज नॉट फेसेस नॉर्थ. ओ हा साऊथला फेस करणार ऑब्विसली. ओ इज इक्वल टू साऊथ. हा, आता एन आणि आर मध्ये 4 जण आहेत म्हणल्यानंतर एन कुठं बसतो आणि आर कुठं बसतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एन आर इथं बसणार, आर इथं बसणार, एन इथं बसणार. कारण 1, 2, 3, 4 जण आहेत. आणि एनच्या जागी आरला का नाही घेतलं, कारण एन, आर आणि क्यू जे आहेत हे सेम फेस करत नाहीत म्हटलं, म्हणून इथं ऑलरेडी एन हा नॉर्थला बघणार होता, म्हणजे जी काही यांची जागा आहे, कारण ते क्यूचे नेबर डिफरंट साईडला फेस करतायत म्हणून. मग इथं आर जो आहे साऊथला फेस करणार इथल्या ह्याच्या कंडिशननुसार. ठीक आहे. ही कंडिशन झाली. इकडे पण तसंच, इथं एन येणार, इथं आर येणार, त्याच्यामध्ये 4 जण आहे, 1, 2, 3, 4 जण आहेत.
क्यू आणि आर हे सेम फेस करत नाहीत म्हटले, मग हे नॉर्थला बघणार. मग ही कंडिशन झाली. आता ओच्या सेकंड टू द राईटला एन आहे, ओच्या सेकंड टू द राईटला एन आहे, आणि ओ जो आहे हा साऊथला बघतोय, ओ जो आहे साऊथला बघतोय. असे कसे? एन सेकंड टू द राईट ऑफ ओ, ओ हू डज नॉट फेसेस नॉर्थ. हो बरोबर आहे. ओच्या सेकंड टू द राईटला एन आहे म्हटल्यानंतर ओ इथे बघणार, हा साऊथला बघणार. ओच्या सेकंड टू द राईटला एन आहे, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. आता मोजा किती जण कोण कोण कुठे बसते बघा. हा 1, हा 2 साऊथला, हा 3, हा 4, मग हा उरलेला नॉर्थला बघणार. हे पण नॉर्थला, हे पण नॉर्थला. उरलं काय? एम एन ओ पी क्यू आर, एस उरलेला आहे. सो एस इथे येणार. ही कंडिशन रॉंग, कारण एन जर ओ जर इथे घेतला, हा साऊथला बघतोय, मग ह्याच्या सेकंड टू द राईटला एम येणार. इथे ऍक्च्युअली एन पाहिजे आपल्याला, एन हा इकडे आहे, म्हणून ही कंडिशन दुसरी रॉंग. म्हणून हे आपलं राईट आन्सर. 4 जण नॉर्थला, 4 जण साऊथला, हे पण फुलफिल झालं. ठीक, आय होप समजलं असेल. याच्यावर आन्सर काय? व्हॉट इज द पोझिशन ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू एम. आता एस ची विथ रिस्पेक्ट टू एम म्हटल्यानंतर एम इथं आहे आणि एस इथं आहे, मग काय होणार? एस इज इमिजिएट राईट ऑफ एम. इमिजिएट राईट आहे का बघा, इमिजिएट राईट. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. नेक्स्ट आहे, हू अमंग द फॉलोइंग पर्सन डज नॉट फेसेस साऊथ डायरेक्शन. साऊथला फेस करत नाही, याचा अर्थ काय? नॉर्थला फेस करणारे पाहिजे आपल्याला. नॉर्थला फेस करणारा पीच्या इमिजिएट राईट पाहिजे, एल आणि आर. पीच्या इमिजिएट राईटला नाही. एल आहे का? आर, एल पण नाही आणि आर पण नाही, दोघं पण नाही. नेक्स्ट आहे, द वन हू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ एस. एसच्या थर्ड टू द लेफ्ट बघा, फर्स्ट सेकंड थर्ड, एन बरोबर आहे. एन हा नॉर्थला बघतोय, म्हणून आपला आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक, आय होप समजलं असेल. हे आहेत, हे काय आहेत? ठीक आहे, द लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. ठीक आहे, काय म्हणले बघा, 6 स्टेट्स आहेत म्हणले आणि असेंब्ली सीट्स हे वेगवेगळे आहेत. म्हणजे हे रँकिंग बेस आहे, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ठीक आहे, मग बघा 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक, हे 6 जण आहेत. ठीक, ओके. काय म्हणले? पहिली बघा, पी मोर सीट्स दॅन एम. आता पी ची जी आहे ते एम पेक्षा जास्त सीट आहेत असेंब्लीच्या, बट लेस दॅन एल. आता बट कुणासाठी येणार? जो काही फर्स्ट वाला आहे तो. ओके, बट लेस दॅन एल म्हणजे एल हा पी पेक्षा मोर आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्यू इज लेस दॅन एन. क्यू इज लेस दॅन एन. ठीक आहे, ओ लेस दॅन पी, ओ लेस दॅन पी, बट डज नॉट हॅव लिस्ट सीट्स. म्हणजे ओ इथे येणार नाही, ओ खाली येणार नाही. ठीक आहे, पीच्या खाली आहे पण तो. ओके, नेक्स्ट आहे क्यू हॅज 235 सीट्स. क्यू जो आहे हा 235 सीट्स आहे, मोर दॅन एल. मग क्यू इथे येणार, एन इथे येणार आणि हा 235 आहे. ठीक आहे, हा समजलं. ह्याच्यावरून तुम्हाला इथे येणार एन, इथे येणार क्यू, इथे येणार एल, इथे येणार पी, इथे येणार ओ, इथे येणार एम. कारण ओ शेवटी येणार नाही म्हणून एमच्या वर ओ आला. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही कंडिशन, सगळं बसलंय आपलं. मग क्यूला 235 सीट देऊन द्यायचेच त्यांच्या 235. ठीक, आय होप समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, मग बघा, द स्टेट विच हॅज सेकंड लोवेस्ट नंबर ऑफ सीट्स इज 170. सेकंड लोवेस्ट कोणता झाला? हा झाला. सेकंड लोवेस्ट हा झाला 170, कारण हा फर्स्ट लोवेस्ट हा सेकंड लोवेस्ट असं असतं ते. सो दिस इज अवर सोल्युशन. ठीक आहे, आय होप समजलं असेल तुम्हाला. याचं सोल्युशन आहे, याच्यावर हे क्वेश्चन्स आहेत. व्हॉट इज द पॉसिबल असेंब्ली सीट्स फॉर एन. आता एन साठी पॉसिबल असेंब्ली सीट्स म्हणजे 235च्या वर पाहिजे. 235च्या वर बघा, ऑप्शन नंबर 250 आणि 245 दोन्ही असू शकतात, कारण आपल्याला 6 माहित नाही, म्हणून ऑप्शन नंबर इधर ए और बी इज राईट आन्सर. ठीक आहे, हे आहे ह्याचं म्हणजे क्वेश्चन. हा तुम्ही होमवर्कला करा, आन्सर याचं कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा क्वेश्चन आहे, हे तुमचं त्याचा आन्सर आहे. मी आन्सर काढून दिलंय, तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर काढायचं या ह्याच्यावरून आन्सर वरून. ठीक आहे, आणि याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आजचं लेक्चर कसं वाटलं ते पण सांगा, आणि उद्या मेन्सच्या लेक्चरला हजर राहायला विसरू नका. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये नसतं, मे बी लाईव्ह असू शकतं, काही सांगता येत नाही. मी तुम्हाला उद्या सांगेन ते 7 वाजता तुम्ही तयार राहा. 7 वाजता तुम्हाला लेक्चर भेटणार, इधर रेकॉर्डेड फॉर्म ऑर लाईव्ह मध्ये. ठीक, डिपेंड्स. ओके, व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठीक.